खरं तर स्वराज्य नाव हे ज्या राजांनी दिलं ते छत्रपती शाहू महाराज. मला वाटते जिजामाता जेव्हा मालिका पाहत होतो तेव्हा शहाजी राजांनी हे नावही सुचवलं आणि झेंडा पण त्या मालिकेत तसा आहे. आणि हे आंदोलनातलं नाव आहे ज्याच्यासाठी स्वराज्याचे 3 संभाजी त्यावेळेस कामी आले. आणि आता आमचे संभाजी राजा महाराष्ट्रासाठी उभे राहतं याचा खरं तर आनंद आहे. आखरी संघटना आणि पक्ष वाढलेच पाहिजे, अधिक जास्त असले पाहिजे. पहिले गावात एकच किराणा दुकान होतं आणि त्याची उधारी फेडायला लागत जाय, कारण तो नवीन काही उधारी द्यायचं नाही जिथपर्यंत पहिली फेडायची नाही. आता एवढे पक्ष झाले त्याच्यानं आता खरी कसरत आहे पक्षाची. आता पक्षाला प्रचंड काम नाही तर ते करणं फार गरजेचं आहे. आणि मग अशा याच्यात आमच्या भूमिका आपण पाहतोय का पहिले एका गावात गेलो का एकच माणूस आपल्याला मताचं गणित सांगून द्यायचं. एखाद्या गावात एखाद्या प्रमुख माणसाला भेटलं का त्या गावची मतं भेटून जायची. आता एका माणसाला भेटून मतं नाही भेटत, आता उलट बघतात. तुम्ही जर एका गावात गेले आणि त्या ठराविक माणसाला भेटूनच बाहेर गेले तर बाकीचे लोक म्हणतात हा आपला नाही आहे. आणि म्हणून ते मतं भेटायच्या ऐवजी विरोध दिशेनं जातं. आणि मग अशा वेळेस राजकीय कार्यकर्ता हा आंदोलनाशिवाय घडूच शकत नाही. राजकारण करायचं असेल तर आंदोलन हे मला वाटते त्या पक्षाचा आत्मा असला पाहिजे. त्या माध्यमातून त्यांना कसं काम करता येईल, काय उणीव आहे, कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे. मला वाटतं मी आंदोलन करता मला वेलणकर दादाचं खरं तर तुम्ही पहिले भेटले असते तर मला थोडे कमी गुन्हे दाखल झाले असते. तर माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे. आणि आता थकून गेलो मी कोर्टात जाता किमान 10-15 केसेसमध्ये 6 महिने 8 महिने 2 महिने 1 वर्ष 2 वर्षाची आतली सजा आहे म्हणून मी आमदार आहो. आणि सातत्यानं आमचं मी 8व्या वर्गापासूनच आंदोलन सुरू केले. 8व्या वर्गात असताना आंदोलन सुरुवात केली आणि ते आंदोलन करत आज आमच्या आंदोलनातलं सगळ्यात मोठं यश म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे, जे महाराष्ट्रात नाही तर देशात पहिल्यांदा उभं राहिलं. त्या दिव्यांगाचे आम्ही 115 शासन निर्णय स्वतः मी काढले वेगवेगळे. आणि आंदोलन करताना ह्या सगळ्या गोष्टी करताना मला माझ्याकडे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा एक आंदोलनकारी म्हणूनच पाहिलं जातं. आणि वास्तविक पाहता आंदोलनापेक्षा जास्त काम आम्ही सेवेचं जास्त केलेलं आहे. 1 लाखाच्या वर आपण किमान पेशंट दुरुस्त करून आणले असन, ज्यांचे 2-2, 10-10 लाख खर्च आहे. मी पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली राजकारणाला किंवा कामाला तेव्हा पहिले मी 7 वर्ष विदाऊट तिकीट रेल्वेत आलो. 7 वर्ष तिकीटच काढली नाही. काढली तर 2-3 डाव टीटीले मारलं. म्हटलं पेशंट आहे कशी काय तिकीट मागतंय. आणि असं करत विदाऊट तिकीट आम्ही पेशंट इथं आणले. कोणालाही बिमारी हार्टचा असेल कॅन्सरचं असेल आमच्या इकडे व्यवस्था नव्हती. आम्ही ट्रेनमध्ये बसायचं आणि घेऊन यायचं इकडे. आणि मग इथे पुन्हा भांडण करायचं हॉस्पिटलला आणि तिथून त्याची दुरुस्ती त्याचा उपचार करायचे. आणि असं करता मी स्वतः 116 वेळा रक्तदान केलं. आणि 1 लाखाच्या वर आपण मला वाटते आम्ही शस्त्रक्रिया केल्या असेल. 2 गोष्टी आहे, सेवा असली पाहिजे आणि आंदोलन असलं पाहिजे. वर्षात 2 आंदोलन एवढे मोठे केले पाहिजे का लोकांच्या नजरेत भरले पाहिजे, जे लोकांचा आवाज म्हणून उभे राहिले पाहिजे. आणि सेवेचं हे सातत्य ठेवलं पाहिजे. ह्या 2 गोष्टीवर काम केलं तर मला वाटते मग झेंड्याची काही गरज नाही आहे. तो निळा असू दे, भगवा असू दे का हिरवा असू दे, हे 2ही झेंडे इथं 3-4 झेंडे फार काम करत नाही. सेवा आणि आंदोलन याचं जर व्यवस्थित तुम्ही सूत्र जोडले तर एक चांगल्या प्रकारची फडी, चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता उभा राहतं. आणि मग आंदोलन हे नाविन्यपूर्ण असले पाहिजे.
नेहमी आम्ही जेव्हा पहिल्यांदा एक आंदोलन केलं तर मी अर्धा जमिनीत गाळून आंदोलन केलं. ते कलेक्टरला पंचायत पडली अर्ध दफन आंदोलन म्हणजे काय. आणि मग ते कलेक्टर तहसीलदार सगळे आमच्या मागं लागले. म्हणजे नेमकं काय करणार, अर्ध दफन म्हणजे तुम्ही अर्धे मरणार आहे का अर्धे जिवंत राहणार आहे. ते टी व्ही ते पेपरवाल्यांनी त्यांनी एवढ्या मोठ्या त्याच्या न्यूज बनवल्या. आणि त्याच्यामुळं काय झालं का नाविन्य आंदोलन. आपण आंदोलन काय स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्याला अन्नत्याग आंदोलन महात्मा गांधीजीनं दिलं, उपोषण दिलं किंवा लाँग मार्च दिला, मोर्चा दिला. पण स्वातंत्र्यानंतरचे आंदोलन काय असले पाहिजे, स्वातंत्र्यात काय आंदोलन असले पाहिजे. परतंत्र्यात होते आपले. आणि आता उपोषणात बसलं तर कोणी लक्ष देत नाही. एखादी काही घटना झाली तरच मग तिथं कुठंतरी लक्ष वेधलं जातं. पण लक्षवेधी आंदोलन असले पाहिजे. त्या नावातच असं काही असलं पाहिजे का त्या पेपरवाल्याला छापणंच भाग पडलं पाहिजे. हे जर तुम्हाला करता आलं तर मग आंदोलनाला संख्या फार कमी लागतं. आता आम्ही अर्ध दफन आंदोलन म्हणजे 12 लोक, पण तिथं मी वाचलो. आम्ही अर्धी काय म्हणते अशी जमीन खोदली आणि अर्ध्या इथपर्यंत माती अशी आमच्या कार्यकर्त्यांनी थोडंसं चुकवलं. ते माती दाबू भरली. म्हटलं अशी मोकळी भर, लागन तर गवत टाक मधात. नाही म्हणे बच्चू भाऊ आपण दाबू भरू. आणि ते दाबू भरल्यामुळं काय झालंय अंदर इकडे सगळे आमचे प्रॉब्लेम व्हायला लागले. म्हणजे रक्तप्रवाहच थांबण्यासारखं झालंय. आणि मग त्याच्यामध्ये नेमकं पाणी देताना बकेट सांडली, ते अधिकच फिट झालं. आणि मला तर पूर्ण म्हणजे मुंग्या आणि हे सगळे यायला लागलं. ते पत्रकार वगैरे होते त्यांनी लगेच बोलावलं. मी वाचलो त्या आंदोलनात. अधिक काळ जर जास्त झालं असतं तर कदाचित लखवा गेला असता. आणि मग ते असं नाविन्य करताना ह्यासुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे. अर्ध दफन आणि ते एवढं गाजलं का मी तिथून माझा एक ओळख होऊन गेली बच्चू कडू एक आंदोलक म्हणून. मधात आमचे अधिकारी ऐकायचेच नाही. यांनी माहितीचा अधिकार तेव्हा आणला नव्हता. तेव्हा मी एका अधिकाऱ्यांच्या तो ऐकतच नव्हता आहे, फॉरेस्टवाला होता. मी सरळ आंदोलनात सांगून दिलं का या अधिकाऱ्याच्या घरात साप सोडणार म्हणून. मी सांगतोय का दुसऱ्या दिवशी त्याच्या परिवारासहितच माझ्याकडे आले. असं काय करू नका. दहशत, आंदोलनात दहशत असणं फार गरजेचं आहे. आणि मग हे सकारात्मक आंदोलन. आम्ही रक्तदान करून आंदोलन केलं. काही गावामध्ये एका आमच्या तिवशा गावातलं एका गावाला रस्ताच नव्हता आणि 7 दिवस रक्तदान शिबिर. मला वाटतं देशातलं पहिलं आंदोलन होतं का आंदोलनात रक्त सांडवलं जातं. माझ्या आंदोलनात रक्तदान झालं आणि कुठले इजा न होता 7 दिवस आम्ही रक्तदान चालू ठेवलं. आणि तेव्हा कलेक्टर वर्मा मॅडम होत्या, त्या स्वतः तिथं आल्या आणि त्यांनीसुद्धा रक्तदान केलं आणि डायरेक्ट रस्त्याची ऑर्डर केली. DPDCतून आम्हाला फंड देऊन दिला. हे आंदोलनामधला आपला भाव फार महत्त्वाचा आहे. ही संपत्ती आपली आहे. आता आम्हाला स्वराज्य भेटलं, आमचं स्वातंत्र्य भेटलं. इथं जाळपोळीच्या व्यतिरिक्त कसे आंदोलन करता येईल ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यात नाविन्य मी मधात आंदोलन असंच आम्ही शेतकऱ्याबद्दल आंदोलन करायचं ठरलं. तेव्हा R.R. आबा गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. आणि मी TV समोर आम्ही कार्यकर्ते बसलो. त्या शोले पिक्चर चालू होता आणि ते धर्मेंद्र त्या काय म्हणते त्या हेमा मालिनीसाठी वरती जाऊन बसला होता. मी डोक्यात आलं यार हे तर आंदोलन होऊ शकते. आणि बसल्या आमच्या डोक्यात प्लॅन आला का आपणही टाकीवर जाऊन आंदोलन करू. आणि ते एकदम नाविन्य होतं. मला वाटतं तेव्हा हे हिंदी मीडिया वगैरे फार, मराठी मीडिया फार कमी होता. नेमकं ते 12 जानेवारी काहीतरी पवारसाहेबांचा वाढदिवस आणि त्या 12 डिसेंबर आणि त्याच दिवशी मी ते आंदोलन घेतलं आहे. आणि मी टाकीवर चढायच्या अगोदरच बातम्या सुरू झाल्या. म्हणजे मी चढणार नव्हतो. म्हटलं आपण इकडेच तरी निपटून टाकू काही. कारण टाकीवर कसं जायचं, इतके ते हिवाळ्याचे दिवस, थंडीगार सगळं नागपूरचं हवामान. आणि मी जिथं बसलो होतो टाकीच्या जवळ घराच्या बाजूनं
तिथं पाहिलं तर आज तकला न्यूज होती, बच्चू कडू जले टंकी पर. मग ते इथंच आहे. म्हणजे सांगायचं तात्व हे आहे का आंदोलन नाविन्य असल्यामुळं कसं त्याला, मी उपोषणाला बसलो असतं तर बातमी नाही झाली असती, पण टाकीवर चढतोय अशी बातमी झाल्याबरोबर मी टाकीवर 2 रात्री काढल्या आणि आबा उपमुख्यमंत्री असताना तेव्हा 150 पायऱ्या चढून वरती आले. तेव्हा 2 मंत्री कमी एकदम काय, आम्ही 5 लोकांना केलेलं आंदोलन आहे. मागचा उद्देश काय आहे का, एकदा शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू होतं आणि चक्काजाम त्यांनी आंदोलन केलं. मी चाललो होतो गाडी घेऊन. म्हटलं बा तुम्ही चक्काजाम कोणाचा करताय, मंत्र्याचा करताय का अधिकाऱ्याचा करताय? कोणाचा चक्काजाम नाही, सामान्य माणसाचा चक्काजाम, सामान्य माणसासाठी. बंद कोणासाठी, तर सामान्य माणसाचा बंद. म्हटलं आता ही आंदोलन सोडली पाहिजे, हे बदलली पाहिजे. आणि मग त्या सोयीनं आम्ही चक्काजाम न करता ते सगळे उचलले संघटनेवाले, तर सगळ्या इकडले जिल्ह्यातले लोक जमा केले आणि तेव्हा आमच्या वसतही पालकमंत्री होत्या, त्यांच्या घरावर चाललो गेलो आणि चक्काजामच्या ऐवजी मंत्र्याचं दार बंद आंदोलन सुरू केलं. आम्ही रात्रभर मंत्र्याच्या घरासमोर राहिलो आणि त्या दिवशी त्यावेळेस त्या कापसाच्या भावाचे प्रश्न होते आणि त्या कापसाच्या भावाच्या प्रश्नामध्ये अख्खी पालकमंत्र्याच्याच घरासमोर त्यांचं आम्ही सांगितलं, तर 1 दिवस जास्त झालं का घरच पाळू. आणि सगळे कलेक्टर पुरी यंत्रणा येऊन गेली तिथे. एका दिवसात जे ग्रेडेशननं भाव पाडल्या जात होते, मी सांगतोय त्यावेळेस इथून 15 वर्ष अगोदर मी माझ्या भागातल्या किमान आमच्या लाखभर शेतकऱ्यांना किमान त्यावेळेस 15 ते 20 कोटीचा फायदा करून दिला होता. एक तर डेअरिंगही पाहिजे महत्त्वाचं. आमच्या इथं राहुल गांधी आले होते यवतमाळला, एका कलावतीचं घर बांधून दिलं होतं. आम्ही रात्रभर झोपलोच नाही. म्हटलं यांची सत्ता काँग्रेसची तिकडे केंद्रात आहे, राज्यात इकडे सत्ता आहे आणि हे एका कलावतीला घर बांधून देतं, यांनी तर धोरण आखाले पाहिजे. आणि मी तेव्हा स्लोगन तयार केलं, एक कलावती झाकी है, करोडो कलावती बाकी आहे. आणि राहुलजीच्या गांधीजीच्या अमेठीत जाऊन 4 घरं बांधून दिले. 8 दिवस मुक्कामी होतो. झोई रोज फिरवायचं तिकडे. घर बांधून घेणारं आंदोलन, घरं जाळणारे आंदोलन पाहिली असेल देशानं, पण आम्ही घरं बांधून दिलेलं पहिलं आंदोलन होतं. आणि ते अमेठीत जाऊन आम्ही 50-60 गाड्या ट्रॅव्हल्स घेतली एक भरून आणि गेलो 50 जण. आणि तिथे 8 दिवस राहिलो. वर्गणी केली, काही पैसे तिथले विरोधातले लोक भेटले, त्यांनी पण पैसे दिले आणि तिथे आम्ही 4 घरं अशाच गरीब कलावतीचे बांधून दिले. पण त्यानं मीडियानं दखल घेतली नाही. मीडियानं दखल घेतली असती घर पेटवायची बातमी असती तर, पण मीडिया दखल का घेतली नाही, घर बांधून देतोय म्हणून. ते त्यांच्या काही ते राज ठाकरेबाबतच विचारायचे आम्हाला. तेव्हा राज ठाकरेचं हिंदी आणि मराठी अशा प्रकारचं वाद सुरू होत आहे. अशा सगळ्या आंदोलनामध्ये जे काही आपण पाहतोय का, कार्यकर्त्यांनी एक लक्षात घ्या, आंदोलनाला खरं तर प्रामाणिकता फार महत्त्वाची आहे. ते पूर्ण राजकीय कधीच नसावं. आजकाल हे मतं भेटले पाहिजे म्हणून आपण ते नाव टाकत असतो, आंदोलनात एखादी मागणी घालतोय. कम्युनिस्टवाले तुम्ही पहा, त्यांची जर तुम्ही निवेदन जर पाहिली तर 34 मागण्या असतं त्यांच्या. ते चालूच असतं कित्येक वर्षापासून. त्यातली एकही धड कामाला लागत नाही, असं मला अनुभव आहे. आणि मग अशा पद्धतीनं केल्यानं त्याचा बाजार तयार होतं. मला वाटतं आपापल्या भागात तालुक्यात काय प्रश्न आहे, आता कुठल्या प्रश्नावर लोक अजून नाराज आहे, याचा शोध घेतला पाहिजे की नाही. आता सध्या महाराष्ट्रात अतिशय जर ग्रामीण भागात गेलो तर लोकांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे घराचा. तुम्ही जा, मातीचे पडके घरं आहे, जातीच्या नावानं योजना आहे आणि त्याला ते भेटत नाही. दुसरा प्रश्न आहे राहतं पण जागाच. आताच मला जुन्नरचे लोक येऊन भेटले, 1200 लोक आहे, जन्मापासून ते भाड्यानं राहतात, जागाच नाही आहे. घर तर सोडा, जागा पण नशिबी नाही आहे. आणि मग अतिक्रमण करून लोक राहतात.
राहण्याची सुद्धा त्यांना जागा नसल्यामुळे अतिक्रमण करून राहतं. अतिक्रमण नियमाकुल करण्याचे एका तालुक्यामध्ये किमान 100 जर गाव पकडले तर तिथं 10,000 कुटुंब परिवार, 10 ते 15,000 परिवार असा आहे का ते अतिक्रमणमध्ये राहतं. तर ही कार्यकर्त्यांना ह्या ज्या गोष्टी आहे त्या तालुक्या लेवलच्या आंदोलनाची, कारण ही काही धोरणात्मक नाही आहे, ते प्रशासकीय बाब आहे. नियमाकुल करणे, त्याचे प्रस्ताव तयार करणे, 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. का धोरणात्मक गोष्टी आपण तालुक्यावर आंदोलन करून काही फायदा नाही, आपला हसा होणार. धोरणात्मकसाठी वेगळे मुद्दे असले पाहिजे, तालुक्यासाठी वेगळे मुद्दे असले पाहिजे, आणि मग गाव पातळीवर काय करायचं आहे त्याचं एक वेगळ्या प्रकारचं आपण समोर गेलो पाहिजे. आता आपण काय करतो हे सगळं एकत्रित करतो आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास तिथं उडून जात आहे. आता माहितीच्या अधिकाऱ्यांना माहिती घेतली, याच्यात राजकीय लोकांना एकच केलं पाहिजे, यांच्या माहितीचा अधिकार वापरला पाहिजे आणि तो माहितीचा अधिकार वापरून सगळी माहिती घेऊन त्याला आंदोलनाचं स्वरूप दिलं पाहिजे. म्हणजे ते चारही कोपडे चीज झाल्याशिवाय राहत नाही. कार्यकर्त्याला ताकद भेटतं. आंदोलनामुळे काय होतं आहे का तिथल्या तालुक्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर तुमचं झरप बसतं, सगळ्यात महत्त्वाचं. कारण जसं माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याला घबरावतं आहे तसं आंदोलन करणाऱ्याला पण घबरावतं. लोकांना माहीत होतं, तुमचं नावच माहीत नाही आहे. किती जिल्हा प्रमुखाचे नाव माहीत आहे गावातल्या लोकांना, किती तालुका प्रमुखाचे नाव माहीत आहे तिकडे गावातल्या लोकांना माहीतच नाही. कारण सक्रियता जर आपल्याला दाखवायची असेल, लोकांपर्यंत नाव द्यायचं असेल, जायचं असेल तर आंदोलन तर महत्त्वाचंच आहे आणि ते तुम्हाला करावंच लागणार. वर्षातून 2 आंदोलन असे केलं पाहिजे का तालुक्यात किमान 5-6 हजार लोक जमा करण्याची ताकद ठेवा. आता कार्यकर्ते आपल्याकडे कमी आहे पण मुद्द्यावर माणसं सापडतात. जे मुद्दे उचलले का त्याच्यासोबत आपोआप माणसं येतात आणि ते माणसं घेऊन जर आपण संघटन वाढवलं तर आपोआपच मला वाटते त्याचा फायदा पक्षाला होते, संघटनेला होते आणि तिसरा फायदा असा आहे का त्या पीडित लोकांना होते. सगळ्यात महत्त्वाचं का आपण मोठं होत असताना माझ्या घरातला शेवटचा माणूस मोठा झाला पाहिजे भागातला, ते स्वप्न आपण खरं तर डोक्यात घेणं गरजेचं आहे. मी जेव्हा दिव्यांगाच्या आंदोलनाची सुरुवात केली तेव्हा मी इथं पुण्याला एका आयुक्त कार्यालयात गेलो. तिथे 3-4 दिव्यांग, पाय तुटलेले, डोळे नाही आहे, ते बसले. ते आयुक्त 3 ते काय तिकडे गडचिरोलीचे काही मराठवाड्यातले लोक येऊन 2 दिवसापासून त्याच कार्यालयात झोपते, पण ते आयुक्तच भेटत नाही आहे. आणि मी सहज गेलो तिकडे आणि तेव्हा जेव्हा पाहिलं की 2 पाय नसणारा हा दिव्यांग बांधव इतक्या दिवसापासून आला, हे भेटत नाही. आणि मग त्याचं काम सुरू केलं. लक्षात घ्या, आज जे काही बच्चू कडूचं गुडविल आहे किंवा त्याच्या मागं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो काही बदलला आहे बच्चू कडूच्या मागचा, त्याचं कारण म्हणजे दिव्यांग आंदोलन आहे. लक्षात घ्या. कारण त्याच्यासाठी कोणीच ते काही मतासाठी थोडं केलं आपण, ते एका जातीतही नाही, एका धर्मात पण नाही आहे, पण त्यांच्या वेदना जास्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला हेच शिकवलं आहे, वेदना महत्त्वाची आहे. आजकाल जात पाहणारी लोक भरपूर आहे, धर्म पाहणारी लोक भरपूर आहे, पण वेदना पाहणारी लोकच सापडत नाही, कार्यकर्ताच दिसत नाही. काही कामामध्ये तर आपण ठरवलं पाहिजे का मला याच्यात मत नाही भेटलं तरी चालन, माझं राजकारण बाजूनं गेलं तरी चालन, पण मी हे काम केल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्त्याचा एकदा प्रामाणिकतापणा दिसला लोकांना का लोक, हो मला लोकांनी पैसे दिले, लोकांनीच प्रचारही केला. मी पाहतोय का लोकांनी स्वतः डोक्यावर उचलू गावात फिरवलं आणि निवडून आणले ना. कामाशिवाय लोक दुसऱ्या कोणाला मोजत नाही. काम महत्त्वाचं आहे, कामासोबत प्रामाणिकता पाहिजे. आणि ती प्रामाणिकता जर सामान्य, तुम्ही राजकारणात काय कोणासोबत बेमानी केले, कोणासोबत तुम्ही हा म्हणून नाही म्हटलं, तो भाग अलग आहे, ते राजकारणाचा विषय, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. पण सामान्य माणसाबद्दल तुम्ही जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये एकाही माणसाला, सामान्य माणसाला स्वराज्याच्या बाहेर आम्ही पाहतो नजरेच्या आड कधीच केलं नाही. आणि म्हणून तुम्ही हे आम्ही डोक्यात घेतलं पाहिजे का माझ्यासाठी सामान्य माणूस देव आहे, वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. एकदा त्या सामान्य माणसाबद्दलचं तुमची जी काही पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला
तर अनेक आंदोलन आठवण तुम्हाला, अनेक गोष्टी करता येईल. त्याच्याकडे मत म्हणून पाऊच नका. त्याला तो आपला देव आहे असं समजून कामाला जर लागलं, मला आठवते का ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मागं कोणीच नव्हतं. मला तर आई वडील भाऊ दुरून दुरून संबंध नाही आहे. जे काही मिळवलं आम्ही त्या आंदोलन आणि सेवेतूनच भेटलेलं आहे. आणि जिथंही आंदोलन केलं आहे, आत्ताही आम्ही जरी सत्तेसोबत असलो तर ते चूक आहे ते चूकच म्हणाले पाहिजे. आपण एस-टी महामंडळाच्या लोक गाड्या फोडतात, एस-टी अडवतात. मी पहिला असा होतो का आम्ही एस-टीचे पूजा करून त्या ड्रायव्हरला नारळ गिळं घेऊन आंदोलन केलं. एवढी रिंग लावली का पुऱ्या डेपोमध्ये त्याची एक दखल मीडियाला घ्यायला लागली. म्हणजे जी एस-टी आम्हाला गावातून तालुक्यात आणतं, जिल्ह्यात आणतं, ती एस-टी फोडणारे हात किती करंटे असेल, ते कोणाच्या नावानं फोडा. त्या एस-टीकडे पाहण्याची प्रामाणिकता अशी पाहिजे का त्यानंच आम्हाला एक तालुक्यात आणलं आहे. त्या एस-टीनं आमच्याजवळ गाडी नव्हतं, घोडी नव्हतं, आणि अशा वेळेस त्या एस-टीत बसून आपण बाहेर आलो आहे. त्या एस-टीला दगड मारण्याची ताकद कशी होतं. आणि आम्ही नवीन संदेश दिला, एस-टीची पूजा करून आंदोलन केलं. ते फोडणाऱ्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे वचपास होता. लक्षात घ्या का याच्यामागं लोकांना ते आंदोलन किती मोठं झालं याच्यापेक्षा आमचा विचार कळला. आंदोलनातून विचारही गेला पाहिजे ना. आंदोलनातून विचार जाणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग ती फार ही थोडी कसरत आहे, मेहनत आहे. लोकांना असं वाटतं का माप असला म्हणजेच, संख्या असली म्हणजेच लोक सोबत राहते, असं किसं काही नाही आहे. तुम्ही ते व्यवस्थित मांडणी केली, कमी लोकांनी केली तरी मला वाटतं ते जर साध्य झाली तर ते फार लवकर ते शक्य होतं. आणि म्हणून अशा सगळ्या विविध आंदोलन आपण पाहतो आहे. मी तर काही यांनी मला फोन केला आणि संभाजीराजेंचं नाव सांगितलं. तसं एका राजकारणी लोकांनी दुसऱ्या राजकीय स्टेजवर जात नाही, पण मला त्याचं काही बंधन नाही आहे. आखरी कार्यकर्ताच या देशाचा प्राण आहे. तो कुठल्याही पक्षाचा असू दे, तो सामान्य माणसासाठी कार्यकर्ता म्हणून उभा राहिला तर एक काम हलकं झाल्याशिवाय राहणार नाही. ही एक चांगली भावना ठेवून मला वाटते आपण सगळ्यांनी, तुम्ही भाग्यवान आहे सगळेजण का संभाजीराजेसारखं नेतृत्व आपल्याकडे आहे. आणि ते अधिक उभ्या महाराष्ट्राला न्याय कसं देता येईल, कशा पद्धतीनं जे वंचित लोक आहे, आपण पाहतो का एकंदरीत राज्यामध्ये किती काही जरी असलं तरी एक बाष्ट मात्र नक्की आहे का जे संघटित नाही ते या देशात दुःखी आहे. जे कष्टकरी आहे ते सगळ्यात जास्त दुःखी आहे. देशामध्ये धर्म आणि जातीचं राजकारण दाखवलं जातं, पण खरी विषमता अधिक श्रीमंत असणारे लोक आणि अधिक कष्ट करून गरीब असणारे लोक, ह्या खरा भेद आहे. हा जो जातीय भेद आहे, तुम्ही इथं लिहिलं आहे का शेतकरी, कामगार, शिक्षण आणि आरोग्य. मी जेव्हा अधिकाऱ्याची माहिती काढली का एका अधिकाऱ्यावर आरोग्यासाठी किती खर्च होते, तर असे किमान 200-300 अधिकारी असन, त्यांनी 1.5 कोटीच्या वरती खर्च केला आहे. आम्हाला 5 लाखाची योजना 10 डाव सांगितल्या जातं, पण 5 लाखाच्या वरती जर लागले तर मर म्हणतं. हेले सरकार थोडं म्हणते. ही विषमता आहे. नोकरीवर असान, आमदार असान, खासदार असान तर तुम्हाला लागन तेवढे पैसे, आणि तुम्ही जर सामान्य माणूस असाल तर 5 लाखाच्या वरती नाही, मेलं तरी चालत. ह्या विषमतेच्या विरोधात लढा लागणं आम्हाला. इथं जातीपातीच्या लढाईचा काही फार मला वाटतं ते तर राजकारणासाठी वापरतो आपण, पण खरी लढाई तर ही आहे, विषमता ही आहे. अधिक काम करणारा, तुम्ही हे जे बिल्डिंग बांधली असन त्या इंजिनियरले 2,000 रुपये रोज आहे, किमान 1,500, आणि मजुराला 300 रुपये भेटले नसणार. माझं असं म्हणणं नाही का 1,500 द्या म्हणून, पण एवढी तरी असली पाहिजे. लढाई जे आपण पाहतो आहे, साधं शिक्षणाचं जर पाहिलं तर तुम्ही सांगा आज माझ्या पोरासोबत माझ्या पोराला जी मी काही शिक्षण देऊ शकलो, ज्या ताकदीनं देऊ शकलो, किंवा जी व्यवस्था माझ्याकडे होती ती मत मारण्याकडे नाही आहे ना. स्पर्धा कोणासोबत करावं लागतं. आज
गावातल्या शेतकरी कष्टकरी माणसाला स्पर्धा करावं लागतं, त्याला झोपायला पण घर नाही आहे, स्टडी रूम तर लई दूरची गोष्ट आहे, शिकवण तर त्याच्यापेक्षा दूरची गोष्ट आहे, वातावरण नाही तिथं, व्यवस्था नाही, आणि स्पर्धा करावं लागतं अशा लोकांसोबत. 20% 10% लोकांसोबत हे 90% लोक जे आहे त्याच्याजवळ कुठलीच व्यवस्था नाही आहे. कसा टिकणार आहे तो? आज आरक्षणामध्ये जरी पाहिलं तर SC कॅटेगरीतले लोक घ्या किंवा STचे घ्या किंवा OBC किंवा मराठा कोणीही घ्या, त्यातले आजही आपण पाहिलं 70% लोक हे ज्याचा बाप अधिकारी होता त्याचंच पोट्ट नोकरीवर लागताना सापडतं. तपासून पहा. म्हणजे जिथं अधिक पैसा आहे तिथं अधिक व्यवस्था चांगली आहे. हा एक मोठा मुद्दा आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीवर तपासून याची चीड येणं, आंदोलन करण्यासाठी चीड येणं फार महत्त्वाचं आहे. राग आलाच पाहिजे. रागाशिवाय आंदोलन होत नाही. कोणत्या टप्प्यावर ते थांबवलं पाहिजे आणि कुठं ते पुढं नेलं पाहिजे याचा अभ्यास पहिलेच करा. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत लढ्या जर पाहिल्या तर ते आपल्याला भरपूर शिकवतात. कुठं थांबवायचं आणि कुठं त्याला न्यायचं एवढं जर तुम्हाला समजलं तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. पण बऱ्याच लोकांना इथंच समजत नाही, बरीच गफलत होतं. आपण पाहतो का काही आंदोलन फार आपण ताकदीचे करतोय पण ते थांबवता येत नाही म्हणून प्रॉब्लेम होते. असं होता कामा नये याची पण काळजी घेतली पाहिजे. आणि आम्ही सोबत आहोत. तुम्ही एखादं आंदोलन घेतलं तर शेतकऱ्यासाठी मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून येईल, मला काही त्याच्यात वावगं नाही आहे. कारण आखरी आवाज हा सामान्य माणसासाठी तो कुठल्याही झेंड्याखाली असू दे, आवाज सामान्याचा असला पाहिजे. झेंडे से कोई मतलब नाही, अजेंडा से मतलब है. अजेंडा महत्त्वाचा आहे. म्हणून अजेंडा हा सामान्य कष्टकरी माणसासोबतच्या बाजूचा असला पाहिजे, त्याच्या न्याय हक्काचा असला पाहिजे अशी अपेक्षा करतो आहे. आंदोलन तर आम्ही बहु केले. मला वाटते मी किमान 300 आंदोलनाची नोंद आहे वेगवेगळ्या, पण एवढे काही सांगण्याची गरज नाही आहे. तुमची प्रामाणिकता आणि चीड डोक्यात असू द्या आणि कुठं गरज पडली तर आम्हाला नक्की सांगा. संभाजीराजे आम्ही सोबत आहोत. राजकारणात आम्ही कुठं जरी असलो तरी आंदोलनात मात्र तुमच्यासोबत राहू. आपल्या सर्वांचं मी आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ तुम्ही कारण की नेत्यांना प्रश्न विचारायचं म्हटलं तर लोक जरा घाबरतात, पण तुम्ही आमचे वक्ते मार्गदर्शक आहात. तर तुमच्याकडे पाहत असताना तुम्ही अतिशय सॉफिस्टिकेटेड आंदोलन आता सांगितली बरं का, की विचार देणारी, दिशा देणारी. पण एक दुसरे बच्चू कडू साहेब पण आम्हाला भाऊ दिसतात आम्हाला, की जे जर काम होत नसेल, तेवढा जनून मुद्दा असेल तर खळखटाक पण करतात, म्हणजे कानाखाली पण वाजवतात, कधी वेगवेगळ्या पद्धतीने जातात. तर राजकीय पक्ष म्हणून आणि सामाजिक न्याय देताना ही भूमिका आजच्या तरुणांना कशा पद्धतीने घेतलं पाहिजे? माझे आई वडील ज्यावेळेस घरी असतात, मी ज्यावेळेस आंदोलन करतो आणि टेम्पो जर माझा त्या पद्धतीने वाढला तर माझे आई वडील आणि आमच्या पक्षाचे नेतृत्व असणारे छत्रपती संभाजी महाराज हे देखील म्हणतात की तुमची मर्यादा किंवा न्याय देताना तुम्ही वाहून जाताय का? एक पक्ष म्हणून, एक नेता म्हणून आणि एक बच्चू म्हणून आपण याच्याकडे कसं पाहता ह्या प्रक्रियेकडं? आम्हाला सर्वांना काय सल्ला द्याल? कालच मला बायकोनं असं म्हटलं का आम्ही त्या गोदरेजनं 3,500 एकर जमीन आहे, 3,500 एकर जमीन त्या गोदरेजवाल्याजवळ आहे, एकट्या माणसाजवळ. मुंबईत 34,000 एकरवर बसली आहे. त्यातले 6 लोकांजवळ 6,000 एकर जमीन आहे. शेतकऱ्याला सिलिंग लागला, यांना सिलिंग लागला नाही. संपत्तीला सिलिंग नाही, पैशालाही सिलिंग नाही आहे, शेतीला सिलिंग आहे. आणि मी सभागृहात म्हटलं का हे जर गोदरेजवर तुम्ही हे जर परत घेतली नाही जमीन, कारण इंग्रजाची चापलुसी करून 6 पारशेनं ती जमीन बडकवली आहे, ते इंग्रजाची त्यांनी चापलुसीच केली. आणि अशा वेळेस मी जेव्हा मुद्दा मांडला का मी त्या जमिनीवर ताबा घेणार, तेव्हा बायको म्हणत होती का बा एखादा इतक्या मोठ्या संपत्तीवर तुम्ही जर हात लावताय तर तुमचं बरं वाईट होईल. मग त्यांना मी सांगितलं का छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा 7 गड्या म्हणून घेतला होता. 7 ते 8 लोक होते वाटते तेव्हा. आणि तेव्हा आदिलशाचं सैनिक हे 10 लाखाच्या वर होतं, निजामशाही 25 लाखावर होती, मोगल 50 लाखाच्या वर होतं. 7 लोक त्या किल्ल्याला हात लावतं ज्याचं सैन्यबळ 10 लाखाचं आहे आणि आजूबाजूनं आहे. कुठून आली असं हिंमत? कोणं दिली असं हिंमत? हे डेअरिंग आहे ना, लहान गोष्ट आहे का? विचार नाही करू शकत.
आता तर आपण जाऊ शकतो, पण मागच्या 5 वर्षात मोदीजीच्या विरोधात जायची कोणाची हिंमत होती? ईडी होती डायरेक्ट. लोक घबरावतात. आम्ही मोदीजीच्या घरावर जाऊन आंदोलन करून आलो गुजरातमध्ये. तरी ही आत्मीयता पाहिजे. मी पहिलेच म्हटलं की चीड पाहिजे आणि प्रामाणिकता पाहिजे. हे काही कसं आहे, हे सांगून बघून येत नाही. माझ्यावर 353 किमान 100पर्यंत गेले असं. आणि मला कधी कधी आवरावं लागतं की चीड आली नाही पाहिजे, चीड आली नाही पाहिजे. 2-3 कार्यकर्ते माझ्या बाजूनं बसले असतात का मारलं नाही पाहिजे म्हणून. आता तो माझ्या रक्तातच दोष आहे, काय करू. आता ते लोक दोष म्हणतात, मला असं वाटतं वरदान आहे. ते कसं आहे, आखरी काल आम्ही विधानसभेत मी अध्यक्षांना म्हटलं आहे की तुमच्या अध्यक्षाच्या चालकाला 50,000 रुपये महिना भेटतं. 34-50 सगळं देयगीय जर पाहिलं तर 50-60 हजार रुपये महिन्यापर्यंत जातं. मंत्र्याच्या ड्रायव्हरला ते AC मध्ये जातं. ते म्हणजे मंत्र्याच्या गाडीतला चालक हा AC मधून फिरतंय, त्याला काही जास्त मेहनत नाही लागत. आणि इकडे चालकाला फक्त 12,000 STच्या. मग मी म्हटलं लाज नाही वाटत का तुम्हाला? तर ते सगळे माझ्या अंगावर आले. म्हटलं तुम्हाला राग येतं काय, आता कोणाच्या थोबाडीत मारू. तर ते दादा भुसे माझे मित्र आहे खास, म्हणजे आम्ही कधी कधी हप्त्यातून एकदा जेवतोय. पण ते चीड आली ना, मी दादा भुसेला विसरून गेलो. तो चालक डोळ्यासमोर दिसला. दादा भुसे माझ्यासाठी शून्य आहे, तो काही विषय नाही आहे. ही जी आहे ही फार महत्त्वाची. इथं आम्ही पाहतोय का, जर आमच्या डोळ्यासमोर शिवाजी महाराजाचं राज्य उभं करायचं असेल तर नातं गोतं हा विषय महत्त्वाचा नाही आहे. काय होईल काय होणार नाही. आता माझ्यावर तुम्ही सांगा, आत्तापर्यंत सगळ्या केसेस पकडल्या तर 8 वर्षाच्या सजा होतं. मला अशी भीती आहे आता 65 वर्षानंतर मला जेलातच राहावं लागेल. एवढ्या केसेस चालू आहे, ते आवरतच नव्हतं. मी दिव्यांगांचा कायदा 1995 आला, त्याचा शासन निर्णय झाला नाही. शासन निर्णय करायला मला आंदोलन करावं लागले. मी मोघे साहेबाच्या घरात घुसलो मंत्र्याच्या. ते मोघे साहेब मागच्या दरवाजानं पळाले. म्हटलं तू पळ, मी इथंच थांबतो. आम्ही 500-600 लोक त्या मंत्र्याच्या घरात 2 दिवस राहिलो भाऊ. तिकून पृथ्वीराजजी चव्हाणचा फोन आला. म्हटलं आता तुमच्या बाजूनच, मोघेच्या बाजूनच तुमचा बंगला, तिथं घुसतो. ते सगळे टाकून आला. तेव्हा आम्ही 15 शासन निर्णय केले. आखरी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता. त्याच्यानं आपल्याला ही एक, मी पहिलेच सांगितलं का सामान्य माणसाबद्दल बिलकुल जान जाए लेकिन पीछे नहीं आना. राजकारणात बच्चू कडूला आमदार म्हणून कोणी ओळखत नाही, बच्चू कडू म्हणून ओळखतात. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. आमदार गिमदार खासदार हे काही लायकीचे काही फार, त्याला काही फार महत्त्व नाही आहे. अर्धे अधिक आमदार आले तर लोक ओळखतही नाही. काल 2 दिवस अगोदर कोणती भाजी खाल्ली तुम्ही सांगत ना. तुम्ही विचारा स्वतःले का माझ्या बायकोनं किंवा माझ्या मायनं कोणती भाजी केली होती, कुठं ओळखतंय. कुछ ऐसा करो. कसं आहे, पद भेटणं हा अलग विषय आहे, आशीर्वाद भेटणं हा अलग विषय आहे. 2 विषय एकत्र करणं फार कठीण आहे. आशीर्वाद भेटण्यासाठी मी पाहतोय का, मी जेव्हा इथे गेलो काय रत्नागिरी, मी पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यात गेलो आणि STनं गेलो आहे. मी आमदार होतो तेव्हा, मला माहीतच नाही. त्यात ते रेस्ट हाऊसला गेलो होतो, ते नारायण राणेचे माणसं एवढे बसले होते तिथं, माझ्यासाठी जागाच नव्हती. तिथं जाव तर ते वेगळ्याच अवतारामध्ये होते. मी चाललो आलो वापस. म्हटलं झालं आपलं आंदोलन राहिलं, हेच भानगड करावं लागेल. एक तर आपल्या ह्याच्यात मी ते ॲटो घेतला. म्हटलं आमचा कार्यक्रम कुठं आहे तिथे जाऊ. मी 12 वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी 200-300 लोकांचा हॉल असेल. 12 वाजता तिथलीच चादर घेतली, स्वयंपाकी होती, त्यानं काही ओळखलं नाही. मी ते चादर घेतली आणि तिथंच झोपलो. सकाळी उठलं, झाडझूड केलं आणि तिथं भाषण केलं. हा तर इथंच झोपला होता म्हणा. कसं आहे, आखरी तुमची तळमळ फार महत्त्वाची आहे. आणि ती तळमळ जर कायम राहिली तर मला वाटते कसं आहे, त्याला काही वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. तुमच्या मनात ती तळमळ आली का ते होऊन जाईल. आपण सरकारबरोबर राहून आता अमरावतीच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये अख्खं मोदी सरकार महाराष्ट्र शासनाला अंगावर घेऊन
जो पराक्रम केला त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. त्याने आम्हाला घरात येऊन मारू असं म्हटलं आणि सगळ्यांना त्रास दिला. मी तेव्हा काहीच बोललो नाही. यानं म्हटलं घरात येऊन मारू असं म्हटलं ना, मी याला सांगितलं का याची खासदारकी पाळू एवढं डोक्यात घेतलं आहे आणि त्याला पाळलं आणि सांगून पाळलं. असं नाही आहे. फार फोन सगळे प्रेशर गिशर सगळी प्रॅक्टिस झाली आणि त्यांना माहीत आहे आपल्यावर प्रेशर प्रॅक्टिस चालत नाही. ठीक आहे. भाऊ आता एवढं चांगली लाईन जुळते, एवढं सगळं होतंय, तर येणाऱ्या आणि आत्ताच चित्रे पाटलांनी सांगितलं की त्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही केलं, तर एक सरचिटणीस म्हणून पक्षाचा किंवा एक छोटा कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की का नाही हे दोन नेतृत्व येणाऱ्या विधानसभेला एकत्रित यावा आणि प्रहारच्या जाग्यावर स्वराज्याच्या जाग्यावरती जय, आणि का नाही प्रहारच्या जाग्यावर नेतृत्व म्हणून तुम्ही तिथं, संभाजी महाराज इथं, आणि का नाही एक नवी दिशा नवी उमेद आपण महाराष्ट्राला देऊ शकतो, यावर आपण बोलावं असं मला वाटतं. नाही त्यांना बोलूया या विषयावर. नाही भाऊंचं मत ऐकतो राहू या विषयावर आणि मग आपण उत्तर ऐकण्यासाठी त्यांना बोलवलं का? नाही भाऊंचं मत ऐकू आणि मग आपण बरोबर नाही. जय भाऊ. आपण माझी काही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तशी छत्रपती शिवाजी महाराज की. माजी मंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार बच्चूभाऊ, आपण एक शब्द टाकला आणि ते आज इथं आले, याबद्दल मी स्वराज्याच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तिने इतक्या चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं. कशा पद्धतीने आपण आंदोलन करायला पाहिजे, आंदोलन करत असताना सुद्धा कुठल्या टप्प्यापर्यंत न्यायला पाहिजे आणि कुठल्या टप्प्यापर्यंत नेऊन काय साधायला पाहिजे हे इतकं सविस्तर पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलं. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला जो आवडला, आणि तो महत्त्वाचा मुद्दा हा होता की कोण कुठल्या धर्मात असेल, कोण कुठल्या जातीचा असेल, त्या जातीवर त्या धर्मावर तुमचं प्रेम असावंच, पण शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवले ते म्हणजे दुसऱ्यांच्या वेदना काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते वेदना लक्षात ठेवूनच बच्चूभाऊंचा प्रवास आहे. आणि म्हणूनच लोक त्यांना मानतात ह्याच्यासाठी की लोकांच्या वेदना समजतात, सामान्य माणसाच्या वेदना समजतात, आणि त्याच वेदना ह्या स्वराज्याच्या सगळ्या संघटनेतल्या लोकांनी, स्वराज्याच्या सगळ्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ह्या वेदना समजून आपण सगळे आंदोलन करावेत, हा त्यांचा तो दृष्टिकोन होता, तो आज आपल्या पुढे त्यांनी मांडला. दुसरी एक बच्चूभाऊंची एक गोष्ट मला मुद्दाम आठवणीने या प्रसंगी सांगायची. मी वाट पाहत होतो अनेक दिवसापासून की केव्हा आपण एका विचारपीठावर येऊ आणि ती मी माझी भावना व्यक्त करू. स्वराज्य स्थापन व्हायच्या अगोदर ते राज्यसभेची उमेदवारीचं चालू होतं माझ्या, आणि म्हणून मग अनेक आमदार, अपक्ष आमदार आम्हाला लागत होते, म्हणून मी बच्चूभाऊंचे स्वतः आणि त्यांच्यावर अनेक त्यांचे आमदार असताना त्यांचं आपल्याला एक त्यांची सही मिळेल का ह्या दृष्टिकोनातून मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, धनंजय जाधव आणि आम्ही सर्वांनी, आणि मग ते भेटायचं ठरलं. पण त्यांना वर्षावर जायचं होतं आणि मी मरीन ड्राईव्हवर होतो, मग वेळ कमी होता, पण मरीन ड्राईव्हवरच चौपाटीवरच आपण गाडीत बसून जायचं असं ठरलं किंवा गाडीत बसून चर्चा करायची. आणि त्यांचा ताफा आला. पोलीस गाडी तर पुढं एस्कॉटची गाडी दिसली, मागं पायलट, पुढं पायलट होती, मागं एस्कॉट होती. पण बच्चूभाऊची गाडी कुठं आहे म्हटलं, मंत्र्यांची गाडी म्हटलं, ते आपण मंत्री होता ते, आणि मंत्र्यांची गाडी बघतो, मंत्र्यांची गाडी काही दिसत ना, मोठी ती कुठली लँड क्रुझर असेल किंवा ती फॉर्च्युनर असेल किंवा ती काय काय मोठ्या गाड्या असतात किंवा जी रेंज रोवर असेल. पण बच्चूभाऊंची गाडी कुठली, स्विफ्ट, छोटीशी गाडी ती, म्हणजे माणसाचा साधेपण किती बघा. पण मी म्हटलं चला आपण बोलू, चर्चा करू. मग शेवटी किती झालं तरी त्या पदाला महत्त्व असते. मी म्हटलं बच्चूभाऊ तुमच्या गाडीत बसू. नाही म्हटले, कुठले मंत्री बिंत्री म्हटले, आज छत्रपतींच्या गाडीत बस चर्चा करायला मला सुद्धा संधी मिळते म्हटली. आणि म्हणून सगळं एस्कॉट बाजूला ठेवला, पायलटिंग बाजूला ठेवलं, त्यांची गाडी, स्वतःची गाडी, कोणाची तरी गाडी आणलेली छोटीशी गाडी ती बाजूला ठेवली, स्वतःची सुद्धा गाडी नाही, कोणाची अशीच गाडी आणलेली कुठली तरी ती सुद्धा बाजूला ठेवली, आणि मग माझ्या गाडीत बसले. असे मोठेपणा देणारे असे व्यक्ती फार कमी दिसतात, आणि त्यांच्या भाषणातनं सुद्धा तुम्हाला हे वेगळंपण नाविन्यपूर्ण तुम्हाला दिसलं असेल.
आणि मला आपल्याला सांगायचं आहे बच्चूभाऊ, जे धनंजय जाधवने आपल्याला इकडं बोलवलं, इथे सगळे जे स्वराज्याचे सगळे पदाधिकारी हे सगळे तुमचे चाहते आहेत. चाहते कशासाठी आहेत? मला सारखे विचारतात ह्या पद्धतीचं आंदोलन करून, ह्या पद्धतीचं आंदोलन करून. मी त्यांना सारखं सांगतो, बा असं करू नका तुम्ही आंदोलन, तुमच्यावर केसेस होतील आणि केसेस निपटता जर डोक्याला ताप होता, तुम्ही जरा शांत राहा. हे कोण काय ऐकत नाहीत. आणि शेवटी मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या आंदोलनाचं ते पूर्ण अभ्यास करतात आणि त्या पद्धतीने नाविन्यपूर्ण आंदोलन कसं करता येईल हा माझा आदर्श काय घेत नाहीत या आंदोलनाच्या बाबतीत. तर ते तुमचा आदर्श निश्चित घेतात आणि आदर्श घेत असताना तुमचा सुद्धा त्यांच्यावर लक्ष राहून दे. आता कसं लक्ष राहून दे हे तुम्ही ठरवायचं आहे. ते मी काय बोलणार नाही. धनंजय जाधवने कशा पद्धतीने काय त्यांनी राजकीय बोलले, पण माझं एवढंच म्हणणं आहे, आज जसं आपण मोठ्या मनाने इथं आला, शेवटी आपला हेतू एकच आहे की अन्यायाच्या विरोधात न्यायाची भूमिका आपण घेऊन जायचं, सामान्य माणसांचे प्रश्न सोडायचे, सेवा करायची सामान्य माणसाची. शिवाजी महाराज आपल्या दोघांचा सर्वांचा आदर्श आहे. म्हणून पुढे राजकीय होईल काय होईल त्याच्यावर मला इथं भाष्य करायचं नाही, पण आपण एकत्र येऊन एक चांगलं एक समाज घडूया, एक सामान्य माणसांचे प्रश्न सोडूया, ह्या दृष्टिकोनातून आपण एकत्र येऊया. आपण आलात याबद्दल स्वराज्याच्या माध्यमातून मी बच्चूभाऊंचं मनापासून आभार व्यक्त करतो. आजपर्यंत माझ्या जीवनात सुद्धा मी कोणाचं स्वागत केलं नाही आणि कोणाचा आभार सुद्धा व्यक्त केलं नाही, पण मला संधी मिळाली की आज एक चांगल्या खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा मावळा, खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालणारं व्यक्तिमत्व, अशा व्यक्तिमत्वाचं मी स्वागतसुद्धा करायला मला स्वराज्याच्या माध्यमातून मिळालं आहे आणि स्वराज्याच्या माध्यमातून आभारसुद्धा करायची मला ही संधी मिळाली आहे. आणि खरं म्हणजे आम्ही कोण, आमचा घराने जन्म झाला म्हणजे मोठं होत नाही. जो खऱ्या आदर्शाने चालतो, तो जो विचाराने चालतो, तो खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा मावळा असतो. आणि म्हणून बच्चूभाऊ हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचे, राजाराम महाराजांचे, सगळ्याच महापुरुषांचे हे मावळे आहेत असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आणि आमच्या स्वराज्य माध्यमातून आपल्याला परत एकदा सगळ्यांना आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो.